नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे आणि दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये जे वाढीव मानधन आहे ते कधी मिळणार आहे, त्या संदर्भातलं GR कधी येणार आहे, थकीत मानधन हे कधी मिळणार आहे, हे सर्व प्रश्न पडलेले आहेत। मग या संदर्भात सर्व लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये विचारलेले आहेत, तसेच फोनद्वारे सुद्धा विचारलेले आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे। तरी मित्रांनो, सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण तहसील कार्यालयात चौकशी केली, त्याविषयी आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली आहे। तर मग तहसील ऑफिसमध्ये मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार दिव्यांग बांधवांचे 1,500 रुपये मानधन म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे हे 8 सप्टेंबर 2025 पासून त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, इतर वेळेस आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला या ठिकाणी हे पैसे जमा होतात, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला पैसे हे DBT द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते। परंतु ते पैसे जमा करायच्या आधी DBT रन करणे गरजेचे आहे। म्हणजे राज्य स्तरावरून DBT द्वारे ज्यावेळेस DBT पोर्टल रन केले जाईल, म्हणजे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात सोडले जाईल, त्याच वेळेस हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतात। मग एकदा DBT रन झाल्यानंतर हे पैसे सुट्टी असली तरी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असतात। परंतु मित्रांनो, यावेळेस 5 तारखेला सुट्टी आल्यामुळे हे पैसे यावेळेस उशिराने मिळणार आहे, कारण की शासकीय सुट्टी आहे, तसेच गणेश उत्सव चालू आहे, अनेक शासकीय कर्मचारी हे रजेवर आहे, त्यामुळे 5 तारखेला DBT रन होऊ शकणार नाही। DBT रन झाले नाही तर पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा होणार नाही। तर मग मित्रांनो, 8 सप्टेंबर 2025 रोजी DBT रन होऊन 3 ते 4 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। म्हणजे 8, 9, 10, 11 या 3 ते 4 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील। आणि मग दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की 2,500 रुपये मानधन वाढीचा GR कधी मिळणार आहे। तर 2,500 रुपये मानधन वाढीचा GR हा मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी निघणार आहे, कारण की त्या दिवशी मंत्रिमंडळ बैठक आहे आणि 9 सप्टेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होऊ शकतो असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे। त्यामुळे 2,500 रुपये मानधन वाढीचा निर्णय किंवा GR हा 9 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी येऊ शकतो। तसेच मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे थकीत मानधन। तर थकीत मानधनासंदर्भात अजूनपर्यंत तहसील ऑफिसमध्येही कोणती अपडेट आलेली नाही। त्यांनी याद्या तयार करणे सुरू केलेले आहे आणि त्या ठिकाणी आपण मागे पण बोललो होतो की तुमचे जे थकीत मानधन आहे त्या संदर्भात एक अर्ज तुम्ही तहसील कार्यालयात देण्यात यावा, म्हणजे त्यांनाही कळेल की तुमचे किती महिन्याचे पैसे बाकी आहे। त्यांच्याकडे नोंदी आहे, पण तुम्हाला जर एखाद्या महिन्याचे कमी पैसे मिळालेले असेल किंवा मिळालेच नसतील आणि त्यांच्याकडे ती नोंद नसेल तर तुम्हाला एका महिन्याचे पैसे हे कमी मिळतील, मग तुमचे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते। तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सांगणे गरजेचे आहे, अर्ज देणे गरजेचे आहे की आपल्याला एवढ्या दिवसाचे पैसे तुमचे यायचे बाकी आहेत, तरच त्यांना त्या ठिकाणी कळणार आहे। त्यांना माहिती देणे गरजेचे आहे की या महिन्यापासून आमचे पैसे राहिलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही थकीत मानधनासंदर्भात तहसील कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज द्या आणि तुम्हाला जे पैसे कोणत्या महिन्यापासून राहिले आहे ते परफेक्ट माहिती द्या, म्हणजे तुम्हाला ते सर्व पैसे मिळतील। जेवढे महिन्याचे पैसे बाकी आहेत तेवढे महिन्याचे मिळणार आहेत। तर मित्रांनो, आपण तुम्हाला खरी आणि स्पष्ट माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतर चॅनलप्रमाणे आपण एक्स्ट्राची माहिती किंवा वडून चढून न सांगता थोडक्यात आणि खरी माहिती आणि रिअल माहिती ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे, खरे आणि स्पष्ट असे माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।